अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे। आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला, नवीन सेवेला आणि महत्त्वपूर्ण विषयाला सुरुवात करूया। तर व्हिडिओवरनं थंबनेलवरनं तुम्हाला समजलंच असेल की आज या व्हिडिओमध्ये काय विशेष आहे। तर एकदम छान असा एकदम दुर्मिळ योग हा आपल्यासाठी आलेला आहे आणि प्रत्येक स्वामी सेवेकरीला, प्रत्येक स्वामी सेवेकरी ताई आणि दादांना वेगवेगळे जे काही योग आहेत तर ते वेगवेगळ्या सेवा आहेत तर त्या त्या योगानुसार केलेल्या खूप म्हणजे महत्त्वाच्या असतात। बघा, आपल्या फॅमिलीसाठी, आपल्या घरासाठी, आपल्या मुलांसाठी, आपल्या मिस्टरांसाठी, तसंच आपल्या स्वतःसाठी सर्वांचं चांगलं व्हावं यासाठी आपण स्त्रिया नेहमी धडपडत असतो, नेहमी सेवा करत असतो। तर त्यातीलच हा छान असा योग आहे। बघा, येत्या बुधवारी अतिशय दुर्मिळ योग आलेला आहे, गणेश चतुर्थी प्लस श्रीपाद श्री वल्लभ जयंती। तर या दोन्ही छान अशा योगावर तुम्हाला छान अशी सेवा करायची आहे। आता गुरुवारी या दिवशीपासून गणेश उत्सवाला सुरुवात होणार आहे। त्याचबरोबर त्या दिवशी श्रीपाद श्री वल्लभाची जयंती आहे। बघा, आता दत्त महाराजांचे 3 अवतार, सर्वात आधी श्रीपाद श्री वल्लभ, दुसरे नरसिंह सरस्वती, तिसरे म्हणजे स्वामी महाराज। तर हे 3 अवतार आहेत। मग या 3 अवतारापैकीच आपले श्रीपाद श्री वल्लभ यांची जयंती ही त्या दिवशी आहे। त्याच्यामुळे खूप असा छान योग आहे आणि हा योग कोणत्याच ताई किंवा दादाकडून मिस होता कामा नये। त्याच्यामुळे आजचा हा व्हिडिओ खास सर्वांसाठीच आहे। तर बघा, या दिवशी तुमच्या जे काही मनातील इच्छा आहेत, ज्या काही तुमच्या अडचणी आहेत किंवा जे आपल्या सर्व फॅमिलीसाठी, स्वतःसाठी, मिस्टरांसाठी सर्व काही आपल्या घरात चांगलं घडावं यासाठी सेवा करायची। तर ती सेवा कोणती आहे आज ही मी या व्हिडिओमार्फत तुम्हाला सांगणार आहे। तर त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। तर चला तर मग बघूया आता ही सेवा कोणती करायची आहे, कशी करायची आहे। आता बघा, आता त्या दिवशी आपल्या प्रत्येक महिलांच्या मागं खूप घाई गडबड आहे, कारण त्या दिवशी आपले गणपती बाप्पाचं पण आगमन होणार आहे आणि गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारीसुद्धा आपल्याला करावीच लागते। मग त्याचबरोबर आपल्याला श्रीपाद श्री वल्लभ यांची जयंती पण साजरी करायची आहे। आता बघा, प्रत्येकाच्याच घरी श्रीपाद श्री वल्लभ महाराजांचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल असं नसतं, कोणाकडे असेल किंवा कोणाकडे नसेल तरी पण ही सेवा तुम्ही स्वामी महाराजांच्या मूर्तीवर, फोटोवर सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता। त्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, सर्व काही आपलं गणपती महाराजांचं सर्व काही पूजा, आगमन, सर्व काही आरती वगैरे झाले की, आपली देवपूजा झाली की तुम्हाला महाराजांची मूर्ती, स्वामी महाराजांची मूर्ती असेल तर त्याच्यावर पंचोपचारी पद्धतीने अभिषेक करायचा असेल आणि श्रीपाद श्री वल्लभ महाराजांची जर तुमच्याकडे मूर्ती असेल तर त्याच्यावर तुम्ही अभिषेक करू शकतात, नसेल तर स्वामी महाराजांच्या मूर्तीवर करा। छान असं पंचोपचारी पद्धतीने तुम्हाला अभिषेक करायचा आहे। धूप दीप सर्व काही लावून तुम्हाला छान अशी पूजा करायची आहे आणि मग तुम्हाला छान अशी सेवा करायची आहे। त्या दिवशी तुम्ही श्री स्वामीचरित्र सारामृताचं पारायण करू शकतात, तारक मंत्राचं अनुष्ठान त्या दिवशी तुम्ही करू शकतात। त्याचबरोबर जी कोणती सेवा तुमच्याकडे होईल ती सेवासुद्धा तुम्ही या दिवशी आवर्जून करायची आहे। बघा, आपली केलेली सेवा ही कधीच वाया जात नाही। तुम्ही कोणतीही सेवा करा, छोटी असो किंवा मोठी असो, ती सेवा तुम्हाला कधी ना कधी कामी पडत असते। आपली केलेली सेवा, आपला गेलेला वेळ कधीच व्यर्थ जाऊ देत नाहीत स्वामी महाराज। ते आपल्याला कधी ना कधी सर्व काही आपल्याला ते वापस देतात आणि ते आपल्याला ही सेवा केलेली आपल्या अडचणीच्या काळात आपल्याला साथ नक्की देते आणि स्वामी महाराज प्रत्यक्ष आपल्याला अडचणीच्या काळात साथ देत असतात। मग त्याच्यामुळे आपण कोणताही योग असो याची आपण आतुरतेनेच वाट पाहत असतो की ही सेवा करील, तो योग आला की मी ती सेवा करील, याची आपल्याला खूप आतुरता लागलेली आहे। तर आजचा पण हा विषय खूप महत्त्वाचा आहे, हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। आपल्याला गणेश चतुर्थी बरोबरच श्रीपाद श्री वल्लभ जयंती पण छान अशी साजरी करायची आहे। आता जे स्वामी मार्गात आहे, जे स्वामी सेवेकरी आहेत ते तर हे आवर्जून करणारच, म्हणजे कोणी नवीन आहे तर त्यासुद्धा ताईंनी आवर्जून करा।
काहीही कमी पडणार नाही तुम्हाला जर तुमच्याकडून थोडीफार सेवा झाली तर चला मग आता तुम्हाला सेवा काय करायची आहे. तुम्ही स्वामीचरित्र पारायण करा, तारक मंत्राचं अनुष्ठान करा किंवा 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा, आता आपण जी सेवा मी तुम्हाला सांगणार आहे ही सेवा एरवी पण करू शकतो, आपण दररोज पण ही सेवा करू शकतो. पण ज्या त्या योगावर आलेली ही सेवा खूप म्हणजे खूप फलप्राप्ती देणारी असते. खूप म्हणजे खूप हा दुर्मिळ योग असतो. कारण हा दुर्मिळ योग हा वर्षातून एकदाच येत असतो, दररोज येत नाही. वर्षातून हा एकदाच योग येत असतो आणि ज्या त्या योगावर केलेली सेवा ही खूप फलप्राप्ती देणारी सेवा असते. त्याच्यामुळे ही सेवा तुम्ही आवर्जून करा. ती सेवा कोणती आहे तर बघा, तुम्हाला 108 वेळेस श्रीपाद श्री वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र जप करायचा आहे 108 वेळेस. त्याचबरोबर बघा, हा जो श्रोत मी तुम्हाला सांगणार आहे तर या श्रोताच्या पठणाने तुमच्या जीवनातील ज्या काही अडचणी आहेत, जे काही संकट आहेत ते दूर होऊन तुमच्या जीवनातील अडचणीतून तुम्हाला मार्ग मिळून तुमच्या इच्छा पूर्ण करणारा हा प्रत्यक्ष श्रीपाद श्री वल्लभ यांचा आवडता श्रोत आहे, तो म्हणजेच सिद्धमंगल श्रोत. याचं पठण जर तुम्ही 11 वेळेस जर केलं तर तुमच्या जीवनातील सर्व काही वाईट बाधा, वाईट जे काही तुमच्या जीवनात आहे तर ते सर्व काही नाहीसं होऊन तुमच्या जीवनात मंगलमयच होणार. त्यासाठी हा सिद्धमंगल श्रोताचं 11 वेळेस तुम्हाला पठण करायचं आहे. आणि ही सेवा जर तुम्ही मनोभावेने श्रद्धेने केली तर तुमच्या जीवनात सर्व काही मंगलमयच घडणार. त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला जर जमलंच तर गणपती बाप्पाच्या नैवेद्याबरोबरच तुम्हाला गाजराचा हलवा सुद्धा बनवायचा आहे. कारण श्रीपाद श्री वल्लभ महाराजांना गाजराचा हलवा खूप अतिशय प्रिय आहे. तर शक्य झाले तर गाजराचा हलवा आवर्जून नैवेद्यासाठी बनवा किंवा शक्य नसेल तर जो काही गणपती बाप्पासाठी तुम्ही नैवेद्य बनवलेला आहे तो सुद्धा तुम्ही नैवेद्य या दिवशी श्रीपाद श्री वल्लभ महाराजांना आवर्जून दाखवा. तर असा होता आजचा व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आजचा आवडला असेल तर नक्की एक लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर कमेंटमध्ये एक छान अशी कमेंट करायला अजिबात विसरू नका. त्याचबरोबर जर तुमचे काही प्रश्न असतील तर ते प्रश्न पण कमेंटद्वारे मला नक्की विचारा. जी काही माहिती मला छोटीशी साधीशी जी माहिती आहे तर ती माहिती मी तुमच्यासोबत नक्की शेअर करीन. आणि असंच आपले व्हिडिओ बघत राहा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. चला तर मग भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत आणि नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ.